आपल्यामध्ये प्रकाश पगारे हा इसम उद्यापासून नसणार आहे, कारण की उद्या त्याचं लग्न आहे. तर पोरं त्याला किती मिस करणार आहेत. तर यातल्या आपण मित्रमंडळींनाच विचारूया की प्रकाश कसा होता आणि तो मन मिळावा होता का कसा होता, ते त्यांच्या मित्रांना विचारूया. पक्या कसा होता? कॅमेरा चालू आहे का? हो हो चालू आहे. टीव्ही वर येईल का हे सगळं? हो हो येईल. बोला काय म्हणता? पक्या कसा दिसायचा? आमचा कागद बघायला भारी. हो का? पत्ते खेळताना तो पहिले पाहिजे. हा काय? तो नसल्याशिवाय पत्त्यांचा गेम नाही होणार. हम्म. आणि दुसरं म्हटलं पक्यापेक्षा कादर म्हटलं तर लय भारी. हो का? अजून काय सांगू? आणि तो दिसायला कसा होता? एवढूसा होता की एवढूसा. त्याचं वय असेल 25-26, पण त्याच्याकडे बघून कोणी बोलणार नाही की 25-26 वर्षाचा आहे. एकदम हँडसम. हम्म. डोक्यावरची केस सोडली तर कोणी बोलू शकणार नाही की कादर आहे. आपला डेक तो कादर खान. हो का? वा. आणि पोरं बोलायचे की तो इत्तूचाच आहे. नाही इथं नाही. मूर्तीलान कीर्तिमान होते बघा. हो काय डेंजर. काय डेंजर. पोरीला भारी पाठवायचा. अजून काय सांगा? कॅमेरा चालू आहे ना? हो. टीव्हीवर येईल का? आणि त्याला पक्कनची परी या नावाने ओळखायचे. त्याबद्दल काय बोलता येईल का? ते काय? पक्कनची परी. नाही ते आपल्याला नाही माहिती. चला आपण इकडच्या रहिवाशांना विचारू की पक्या कसा होता. चालू कर. पक्या कसा होता? पक्या म्हणजे आमच्यातला एक चांगलाच मित्र माझा. पण मी त्याच्यावर फक्त एवढाच फरक होता की मी त्याच्यावर पत्ते नाही खेळायला बसायचो, पण मी त्याला रोज टोकायचो. त्याला पक्या पायलट बोलायचो, बुटक्या पक्का बोलायचो, टकल्या कधी कधी बोलायचो, प्रेमाने तर कादर खान, आता कादर भाई असे आम्ही त्यांना चिडवायचो. चांगला मुलगा होता, पण आता तो आमच्यावर उद्यापासून तर आमच्याबरोबर नाही.